मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण या व्हिडिओमधल्या प्रश्नांचा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आगामी काळातील कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्यामध्ये 100% फायदा होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. कमवा वशिका या योजनेचे संकल्पक कोण होते? कमवा वशिका या योजनेचे संकल्पक कोण होते? कमवा वशिका या योजनेचे संकल्पक कर्मवीर भाऊराव पाटील हे होते. गोबर गॅसमध्ये प्रमुख घटक कोणता असतो? गोबर गॅसमध्ये प्रमुख घटक कोणता असतो? गोबर गॅसमध्ये प्रमुख घटक मिथेन हा असतो. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ हे आहे आणि तोरणमाळ हे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे. भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मिनेरोलॉजी असे म्हणतात. महाराष्ट्रातील पर्जन्यावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? महाराष्ट्रातील पर्जन्यावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? महाराष्ट्रातील पर्जन्यावर प्राकृतिक रचना या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो. 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? 1857च्या सातारा राजद्रोहाचे कटाचे प्रमुख सूत्रधार रंगो बापूजी हे होते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी आंदोलन केले होते? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी आंदोलन केले होते? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली होती? डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली होती? डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली होती. घटक राज्यांचा सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. पाण्याची महत्तम घनता किती डिग्री तापमानावर असते? पाण्याची महत्तम घनता किती डिग्री तापमानावर असते? पाण्याची महत्तम घनता 4 डिग्री तापमानावर असते. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? संसदेने नागरिकत्वाचा कायदा 1955 या वर्षी संमत केला. वाचन प्रेरणा दिवस केव्हा साजरा केला जातो? वाचन प्रेरणा दिवस केव्हा साजरा केला जातो? वाचन प्रेरणा दिवस 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला? गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला? गोपाळ गणेश आगरकर यांनी बुद्धिप्रामाण्यवाद या विचारांचा पुरस्कार केला. भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही आहे. हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना केव्हा मांडली? हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना केव्हा मांडली? हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना 1870 या वर्षी मांडली. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत? भारतातील पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत? भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या होत्या. प्राणहिता ही कोणत्या नदीची उपनदी आहे? प्राणहिता ही कोणत्या नदीची उपनदी आहे? प्राणहिता ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. LPG गॅसमध्ये कोणते प्रमुख घटक असतात? LPG गॅसमध्ये कोणते प्रमुख घटक असतात? LPG गॅसमध्ये ब्युटेन व प्रोपेन हे प्रमुख घटक असतात. ग्रेट बॅरियर रीफ ही प्रवाळ खडकांची रांग कोणत्या खंडात आढळते? ग्रेट बॅरियर रीफ ही प्रवाळ खडकांची रांग कोणत्या खंडात आढळते? ग्रेट बॅरियर रीफ ही प्रवाळ खडकांची रांग ऑस्ट्रेलिया या खंडात आढळते. महाराष्ट्रातील चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते आहे? महाराष्ट्रातील चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते आहे? महाराष्ट्रातील चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर सोलापूर हे आहे. श्री क्षेत्र माहूर हे कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे? श्री क्षेत्र माहूर हे कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे? श्री क्षेत्र माहूर हे रेणुका देवी या देवीचे शक्तिपीठ आहे आणि श्री क्षेत्र माहूर हे नांदेड या जिल्ह्यातील शक्तिपीठ आहे. हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपात अन्न साठवून ठेवतात? हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपात अन्न साठवून ठेवतात? हिरव्या वनस्पती स्टार्चच्या स्वरूपात अन्न साठवून ठेवतात.
अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? अनुवंशिकतेचा सिद्धांत जॉन मॅन्डेल यांनी मांडला. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? हॉर्स पॉवर हे शक्तीचे एकक आहे. तोडा ही आदिवासी जमात कुठे आढळते? तोडा ही आदिवासी जमात कुठे आढळते? तोडा ही आदिवासी जमात निलगिरी पर्वतामध्ये आढळते. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.